असं जर सरकार पक्षातल्या महिला पुढारी बोलत असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की ज्या घटना अकोल्यात घडलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या घटना मी डिसेंबर 2022 पासूनच्या घटनांचा एकूण पाढा वाचला। त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्याच्या सगळ्या घटना शाळकरी मुलींसोबत घडल्या आहेत आणि एक घटना ही अंध महिलेच्या संदर्भात घडली आहे। विशेष या सगळ्या काळामध्ये पालकमंत्री हे दस्तूर खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी होते। म्हणजे फडणवीस साहेब पालकमंत्री असताना सुद्धा महिलांवर किती अन्याय अत्याचार होऊ शकतात आणि सरकार पक्षातल्या महिला पुढारी सांगतात की सगळंच पोलिसांवर आणि सरकारवर कसं सोडतात, त्यांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे। तुम्ही मला सांगा की 5 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू त्याने काय आत्मनिर्भर व्हायचं, त्याने काय मोबाईल वापरायचा। कल्याणमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीला भुसकण्यात आलं। तिसऱ्या दिवशी तिच्याकडे जेव्हा आम्ही कुटुंबियांना भेटायला गेलो तर तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य म्हणून त्या लेकराच्या फोटोसमोर मॅगी, फ्रुटी आणि चॉकलेट्स ठेवलेले होते। येरवडा कारागृहातल्या घटनेने पुन्हा एकदा गृह खात्याचे वाभाडे निघाले आहेत। गृह खात्याचा वचक नाही, तुरुंग प्रशासन हा पूर्ण विभाग हा गृह खात्याच्याच अधीन असतो। त्यामुळे कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक ही सगळी मंडळी करतात तरी काय। या मोठमोठ्या कारागृहातनं जे कैदी आहेत, जे कुख्यात गुंड आहेत, गंभीर गुन्ह्यांचे आरोपी आहेत, या गंभीर गुन्ह्यांचे आरोपी असणाऱ्या कैद्यांकडे मोबाईल कसे जातात, त्यांना सुविधा कशा मिळतात। म्हणजे जेल हे कैद्यांचं नंदनवन व्हायला कारणीभूत कोण आहे ह्याचं उत्तर एकदा गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे। गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारले की ते म्हणतात तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आणि आम्ही तुमचं तोंड बंद करू। तोंड बंद करू म्हणजे काय, खोट्या केसेस टाकू का? प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही म्हणजे मग काय फक्त तो व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनाच आहे का? आम्ही या राज्याचे नागरिक नाही आहोत का की आम्ही कझाकिस्तान आणि युगोस्लावियातनं मागवलेले आहोत? आम्ही प्रश्न विचारायचे नाही म्हणजे कोणी विचारायचे? आणि गृह खात्याचे जर हे सगळे पोलीस म्हणजे पोलीस यंत्रणेच्या किती घटना समोर येतात बघा की बीडच्या जाळपोळीमध्ये सकाळी आमदार प्रकाश सोळंकेंचं घर पेटवलं जातं आणि त्यानंतर 4 ते 5 तासाच्या गॅप नंतर आमदार संदीप क्षीरसागरांचं घर आणि राऊतांचं हॉटेल पेटवलं जातं। मधला एवढा मोठा काळ असताना सुद्धा कायदे सुव्यवस्थेची काळजी म्हणून अधीनची पोलीस कुमक तिकडे का मागवली गेली नाही या प्रश्नावर ते काहीच बोलत नाही। म्हणजे गृहमंत्र्यांना सेफ साईड करण्याचा सगळीकडून प्रयत्न सगळ्या पातळीतनं केला जातो आणि गृहमंत्री लवकर बोलायला येत नाहीत। पोलीस खातं हे फक्त काय राज्यातली कायदा सुव्यवस्था सोडून फक्त आणि फक्त ते निष्ठावंत शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी आहे का? की पोलीस खात्याचा वापर हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती केसेस दाखल करणे, पक्ष फोडण्याच्या कारवाया करणे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा, हेरगिरी, गुप्त हेरगिरी यासाठी म्हणून त्यांनी वापरायचं ठरवलंय का? की ज्यामुळे गृह खात्याला कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही। हा फार महत्वाचा गंभीर मुद्दा आहे ज्यावरती बोललं गेलं पाहिजे। काल अजून एक मुद्दा घडलेला होता ज्यावर सन्माननीय संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या नंतर बरीचशी चर्चा झाली। खरं तर सन्माननीय संजय राऊत साहेबांनी कुणाचंही नाव ट्विटमध्ये घेतलं नव्हतं, तरीही भाजपने उडता तीर अंगावर घेतला आणि उडता तीर अंगावर घेत सांगितलं की तुम्हाला काय करायचंय। बरं त्यात नेता कोण आहे हेही म्हटलं नव्हतं, तोपर्यंत अजून एकाने म्हटलं बावनकुळे साहेब तर तिकडे फिरायला गेले होते। अरे आम्ही काहीच बोललो नव्हतो आणि आता ती जबाबदारी तुमची आहे की मग ते गेले होते तर आम्ही एवढंच म्हणतोय की त्यांनी व्यक्तिगत आनंद निश्चितपणे साजरा करावा, पण राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असताना इथे तुमच्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांना कोण समजावून सांगणार? प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी आहे एवढंच आम्ही बोलतोय। यात मिरच्या लागण्यासारखं काय आहे? पण यावरून जे काही त्यांनी चिल्लर चाळे केले त्यावर मी पुन्हा अजून संध्याकाळी बोलेन। तुर्तास वाशिमचा अजून एक महत्वाचा मुद्दा
की वाशिम मधलं हे एकूण जे क्षेत्र आहे, वाशिमचा जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. असं असतानाही इथे सोयाबीनच्या शेतकऱ्यांची आत्ताची परिस्थिती जी अत्यंत गंभीर आहे, यामध्ये 2014चा जो भाव होता, जो की 2023ला भाव हा काय 4 ते 5 हजार रुपये क्विंटल, 4,500 रुपये क्विंटल हा भाव. त्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाचा भाव 7 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल. एकूण या सगळ्यांची परिस्थिती जर पाहिली, उद्धव साहेब असतानाचा भाव, आत्ताचा भाव, बरं या सगळ्यांच्या मध्ये एवढं सोयाबीन आत्ता येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. तुरीचं क्षेत्र आहे, तूर पुढच्या महिन्यामध्ये आपली शेतकऱ्याची बाजारात येईल. पण ते भाव पाडायचेत की काय सरकारला? कारण आपली तूर आणि सोयाबीन बाजारात येण्याच्या आधीच जर तुम्ही बाहेरून तूर सोयाबीन आयात करणार असाल तर एका अर्थाने तुम्ही इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय करताय की जो शेतकरी आधीच आसमानी संकटाने बेजार झालाय त्याला पुन्हा सुलतानी संकटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय. त्यातही त्यांची जी पीक विम्याची अग्रिम रक्कम आहे ती अग्रिम रक्कम अजूनही त्यांच्या खात्यांमधून जमा झालेली नाही, ज्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार आंदोलनं उभी केलेली आहेत आणि त्यावर आम्ही भविष्यातही लढत राहू. पण या निमित्ताने वाशिममध्ये एकूण शेतकऱ्यांशी बोलताना, चर्चा करताना आम्हाला हे जाणवतं की पीक विम्याचा प्रश्न, तूर आणि सोयाबीनचे भाव याची परिस्थिती काय झाली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा तो इथल्या ट्रान्सफॉर्मर आणि वीज क्षेत्राशी संबंधित. एकीकडे सरकारचे जे वीज वितरण महामंडळ सांभाळणारे खाते आणि त्याचे मंत्री असं सांगतायत की आम्ही कोणाकडूनही आम्ही जबरदस्ती करत नाही आहोत शेतकऱ्यांवर. पण मी गेली 2 दिवस या सगळ्या पूर्ण परिसरात आहे आणि सगळ्यांशी माहिती घेते, शेतकऱ्यांशी बोलते, तेव्हा असं लक्षात येते की अधिकारी मात्र वारंवार तगादे करत आहेत वीज बिलं भरण्यासाठीचे. बरं त्यातही त्यांनी वीज बिलं भरायची तर ट्रान्सफॉर्मरचं काय? एक तर ट्रान्सफॉर्मरसाठी नोंदणी केल्यानंतर तो लवकर शेतात लागत नाहीये. लागला ट्रान्सफॉर्मर तर तो फार फार तर 48 ते 72 तासात उडतोय. नवा ट्रान्सफॉर्मर भरायचा म्हटलं तर पुन्हा त्याच्यासाठी नव्याने पैसे शेतकऱ्यांनी भरायचे. ह्या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भल्याचं कोणतं धोरण शेतकऱ्यांचा पुत्र असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आखलेलं आहे ते एकदा सांगितलं पाहिजे. कारण दरवेळेला सन्मान्य शिंदे साहेब सांगतात की मी शेतकऱ्याचं पोरगा आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. पण तुम्ही कसल्या शेतकऱ्याचे पोरगा आहात तर तुमच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी होते, तुमच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट होतं, तुमच्या शेतामध्ये सगळ्या अद्यावत आणि अत्याधुनिक पद्धतीची शेती, ज्या शेतीत तुम्ही बघित न जाता फिरायला आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे लोक तिकडे निरीक्षक म्हणून येतात, तुम्ही ते शेतकरी आहात. आम्ही वाशिम मधल्या ज्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय ज्यांच्याकडे फार छोटा जमिनीचा तुकडा आहे आणि जे आसमानी संकटाने बेजार झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकार म्हणून शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने नेमकं काय केलंय हे सुद्धा या निमित्ताने विचारलं पाहिजे. आणि डीपीडीसीच्या ज्या एकूण बैठका इथे झाल्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका, मला फार आश्चर्य वाटलं की मी डीपीडीसीच्या संदर्भाने माहिती घेत होते की बाबा इथे जिल्हा नियोजन समितीची बैठक होते का, काय त्याची नेमकी स्टेटस आहे. कोरोनाच्या काळात एक ऑनलाईन बैठक झाल्याच्या नंतर म्हणजे आत्ता या सबंध काळामध्ये संजय राठोडच त्याचे पालकमंत्री आहेत. एवढा मोठा गबरू जवान, परंतु डीपीडीसीची बैठक घ्यायला वेळ त्यांना मिळत नाही, हे फार वाईट आहे. जर तुम्ही या बैठका घेणार नसाल, अधिकाऱ्यांना बोलणार नसाल आणि नुसतं टक्केवारीचं राजकारण चालणार असेल तर हे वाईट आहे. वाशिम जिल्हा ज्या पद्धतीने विकसित व्हायला हवा होता तो अजूनही विकसित झालेला नाही आणि याच सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी म्हणून आज महाप्रबोधन सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा म्हणून ही पत्रकार परिषद भरवली आहे. आपण विचारू शकता. नाही, आपण फेसबुक पोस्टद्वारे भुजबळांना आवाहन केलंय की मराठा आणि ओबीसी मध्ये भाजप भांडणे लावते, आपली पोळी शकत आहे.
दाखवत ओबीसींना एकवटायचं, पण ओबीसींचे प्रश्न मांडण्याच्याऐवजी वैयक्तिक चिखलफेक करणं ती दोघांनीही करू नये. ती मनोज जरांगे यांनीही करू नये आणि ती छगन भुजबळ साहेबांनीही करू नये. दोघांनीही बोलताना जातीवाचक उल्लेख टाळले पाहिजे. गावगाड्याची वीण उसवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण कायद्याचा अभ्यास करणारा कुठलाही जो कायद्याचा विद्यार्थी आहे त्याला त्यातल्या मेखा कळतील. आरक्षण हा जो शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 16शी संबंधित आहे. प्रकरण 3 हे मूलभूत हक्काचं आहे आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कायदा करायचा असेल तर तो कायदा फक्त आणि फक्त संसदेतच होऊ शकतो आणि संसदेतली आज घडीची क्लिअर कट मेजॉरिटी ही भाजपाकडे आहे. त्यामुळे भुजबळ साहेब असतील, मनोज जरांगे असतील किंवा विविध आरक्षणाची मागणी करणारी मंडळी असतील, यांनी प्रश्न विचारायचे असतील तर ते केंद्रातल्या भाजपाला प्रश्न विचारणं जास्त गरजेचं आहे. आणि केंद्रातल्या भाजपाचे प्रतिनिधी म्हणून राज्यातल्या उपमुख्यमंत्री फडणवीसांना आणि राज्यातले त्यांच्या सरकारमधले मुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे साहेबांना नक्की प्रश्न विचारावेत, पण जातीवाचक उल्लेख टाळले जावेत. गावगाड्याची वीण उसवू नये. केंद्रामध्ये या शनिवारी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना भेटून आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. त्या पाठोपाठ आपली राज्यातील 50%च्या वर आरक्षण मागण्याबाबत भूमिका आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. एक लक्षात घ्या, संविधानामध्ये 50%पेक्षा आरक्षण वर वाढवता येत नाही. यावर बोलताना काही लोक म्हणतात की तमिळनाडूत आरक्षणाची मर्यादा 69% कशी. तमिळनाडूची मर्यादा ही 50%च्या घटनादुरुस्तीच्या आधीची आहे आणि तो विषय 9व्या परिशिष्टामध्ये पार्क केलेला आहे. 9वं परिशिष्ट सहजासहजी उघडता येत नाही. 9वं परिशिष्ट उघडायचं असेल तर कलम 368 क म्हणजे ऍब्सोल्यूट स्पेशल मेजॉरिटीने बिल सँक्शन करावं लागतं आणि तो विषय कम्प्लिटली पार्लमेंट करू शकतं. आम्ही काय म्हणतोय की जर खरंच तुमची द्यायची नियत असेल तर जाती जातीत भांडणं लावण्यापेक्षा तुम्ही काय करा की इथल्या सरकारने एक रिझोल्युशन पास करावं आणि ते रिझोल्युशन तुम्ही असेंब्ली रिझोल्युशन तुम्ही पार्लमेंटकडे पाठवावं आणि पार्लमेंटने त्याचं स्पेशल सेशन घेऊन त्याच्यावर काम करावं. इथे तुम्ही गावागावात फिरून सभा घेतल्यात, चिथावणीखोर एकमेकांना भाषणं केली, त्याने काहीही फरक पडणार नाही आणि अशाने आरक्षण टिकणार सुद्धा नाही. त्याला पार्लमेंटमध्येच जावं लागेल. पण तरी सुद्धा इथे असं का केलं जातं? गुणरत्न सदावर्ती असेल, बाळासाहेब सराटे असेल, झिरवळ असतील, अजून काय इकडून शिंदे साहेब, तिकडून फडणवीस साहेब, ही सगळी माणसं एकमेकांवर जी नुरा कुस्ती चालवतायत, ही नुरा कुस्ती कशासाठी आहे तर स्पष्ट आहे. राज्यातल्या एकूण 1 प्रश्नांवर भाजपा अपयशी ठरलेली आहे. राज्यातल्या एकूण 1 प्रश्नांवर, ती महिला सुरक्षा असेल, तो बेरोजगारीचा प्रश्न असेल, कंत्राटी भरतीचा प्रश्न असेल, ड्रगचं रॅकेट असेल, अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई असेल, 22 जिल्ह्यांचा दुष्काळ असेल, पीक विमा अनुदान असेल, ह्या सगळ्याच मुद्द्यांवर भाजपा जेव्हा सपशेल अपयशी ठरली तेव्हा लोकांना उत्तरं काय द्यायची? तेव्हा हे सगळे मुद्दे डायव्हर्ट करून चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षणासारखा मुद्दा आणायचा आणि जाती जातीत भांडणं लावायची. ही नुरा कुस्ती थांबली पाहिजे, ही स्पष्ट भूमिका आहे आमची. मॅडम, आता 2-3 दिवसापूर्वी आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल करण्यात आला, पुलाचं उद्घाटन करण्यात आलं, आता कोटी करण्यात आला का, कसं काय? तो पूल कंप्लीट झाल्याची ग्वाही ही दस्तूर खुद्द बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. एक दुसरं गोष्ट अशी की तरी सुद्धा जर तुम्हाला पुलात काही शिल्लक राहिले आणि म्हणून गुन्हा दाखल करायचा असेल तर निश्चित करा, त्याला भीत नाही आम्ही. पण मग समृद्धी महामार्गावर जे एवढे सगळे मुद्दे पडले त्याची जबाबदारी घेत समृद्धीचे ठेकेदार आणि समृद्धीचं उद्घाटन करायला आलेले सगळे भाजपाई नेते किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर 302चे गुन्हे कधी दाखल करणार ते बोला. तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. राहिला प्रश्न आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा, मी असेल, सन्माननीय संजय राऊत साहेब असतील, आमचे नेते आदित्यजी असतील, आम्ही सगळेच लोक, आमच्यासाठी हे गुन्हे म्हणजे आमचं निष्ठावंतांचं मेडल आहे. हे मेडल मिरवायला आम्ही तयार आहोत. काही एकेकाळी भाजपचा शत्रू पक्ष म्हणजे काँग्रेस होता, पण आता हिंदुत्ववादी पक्ष आता विरोधक झाले.
आणि जे विरोधक होते आता सत्तेत सामील झाले, याबद्दल काय सांगाल? नाही त्याच्यात काही नाही. आता ते राजकीय समीकरणं गणितं बदलत राहतात, मला त्यात काही फार वाटत नाही. पण हिंदुत्व वगैरे भाजपला कळतं असं मला अजिबात वाटत नाही. भाजप जे सांगत आहे ती अतिरेकी सनातनी संस्कृती सांगत आहे, जी सनातनी संस्कृती इथल्या लोकांना मान्य नाही. हिंदुत्व सर्वसमावेशक असतं आणि उद्धव साहेबांनी ते लाख वेळा स्पष्ट केलेलं आहे. परंतु एखादी महिला पत्रकार टिकली का लावत नाही म्हणून तिला 4 चौघांमध्ये फटकारणे आणि त्याच वेळेला सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी हे कुठलेही नियम पाळत नाहीत, तेव्हा त्याबद्दल गपगुमान बसणे ही राजकीय सनातनी वृत्ती आहे. त्यावर आम्हाला काही फार भाष्य करावं असं वाटत नाही. वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जाते. शहराच्या विकासासाठी करोडो रुपये वाशिम शहरात आलेले आहे. आपला पक्ष सध्या विरोधी पक्ष म्हणून मानला जातो, पण अद्यापही वाशिमचे जे रस्ते विकास जो व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. यामुळे आपल्या पक्षाकडून कोणतीच विरोधाची भूमिका घेतल्या जात नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही आपला काहीतरी गैरसमज होतोय. 120 करोडचा निधी वाशिमच्या विकासासाठी आला. 120 करोडच्या निधीमध्ये इथे काम करून घेणे ही जबाबदारी कुणाची आहे? तर एकदा निधी आल्यानंतर जिल्हा नियोजन समितीने त्याच्यावरची बैठक बोलावली पाहिजे, त्याचे विषय ठरवले पाहिजेत आणि विकासाच्या कामांचं वाटप झालं पाहिजे. मी माघाशीच असं म्हणाले की अरे जिकडे डीपीडीसीची मिटिंगच झाली नाही आणि पालकमंत्र्यांना मिटिंग घ्यायला संजय राठोडांना वेळच मिळाला नाही, तर निधी युटिलाइज ऐका ना, निधी युटिलाइज कसा होणार? आता तुमचा जो प्रश्न आहे की मग विरोधकांनी काय, तर विरोधक म्हणून आमची शिवसेना इकडे प्राणपणाने लढते. ती किती प्राणपणाने लढते किंवा ती ताकद किती आहे तर ते आपण समजू शकाल की इथला एवढं पैशाचं आमिष दाखवल्यानंतर सुद्धा पंचायत समितीचा एक सदस्य वगळता नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, एकही माणूस भावना गवळींच्या सोबत गेला नाही. पण अडचण काय आहे की सध्या कुणाला दाखवायचं आणि कुणाला नाही दाखवायचं हे साहेब तुमच्याच हातात आहे. आम्ही तर रोज तुमच्याच हक्कांसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी बोलतोय. तुम्ही मांडावं अशी आमची अपेक्षा आहे. पण तुमच्या पक्षाकडनं एकही आंदोलन झालं नाही ना आतापर्यंत. कोणी उपोषणाला नाही, की विकास कामासाठी नाही. आकांक्षित जिल्हा पुसून काढा गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे, हा. पण आपल्या पक्षाकडनं किंवा कुठेही काही असं दाखवलं गेलं नाही. पीक विमा अनुदानाच्या साठीचा अल्टिमेटम देत आंदोलन याच जिल्ह्यात आमच्याच शिवसैनिकांनी केलं, याचा कदाचित आपल्याला विसर पडलाय. दुसरी गोष्ट अशी की एकूण राज्यातल्या शेतकऱ्यांचा दुष्काळी दौरा करत त्याचे प्रश्न वारंवार सभागृहात मांडण्याची भूमिका पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सातत्याने मांडलेली आहे. तिसरी गोष्ट, स्वतः सन्मान्य उद्धव साहेबांनी अगदी गावच्या बांधावर जाऊन त्याची पाहणी केली. मागच्या 15 दिवसाखाली मी स्वतः आले होते. मी कापूस शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे आम्ही जात नाही किंवा आम्ही बोलत नाही असं एकतर्फी आपण कृपया आकलन करू नये. आपण एकूण सगळी चुकीचं आहे. वाशिम शहरामध्ये ऍक्च्युअल परिस्थिती, आज तुम्ही शहरामध्ये फिरा, तुमचा कार्यक्रम सायंकाळी 6ला आहे. तुम्ही वाशिम शहरामध्ये खरोखर ह्या अंदाज घ्या तुम्ही वाशिम शहराचा. प्रत्येक ठिकाणी अर्धवट रस्ते होऊन पडलेले आहेत. त्या रस्त्यामुळे जनतेची इतकी हेळसांड होत आहे, कुणाचे टंगडे तूट, कुणाच्या म्हणजे काय काय होत असेल. परिस्थिती इतकी गंभीर आहे वाशिम शहराची विकासाच्या संदर्भात नाही. खरोखरच आपल्या पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका मांडलेली आपण खरोखरच त्याबद्दल स्वतः जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यावर कायदेच करावं असं आमचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, मला तुमची पोटतिडीक आणि हे सगळं बघून फार चांगलं वाटतंय आणि मी तुमच्या मताशी पूर्णतः सहमत आहे की विकासाची कामं तशीच अर्धवट राहिलेली आहेत. आलेले सगळे खोके कुठे गेले हा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती. खिशात गेले बघा आता हे पत्रकारांनी सांगितलं, याच्यापेक्षा अजून आमचं यश ते काय. नाही, हे 100% हे बी आम्ही म्हणतो सत्य, पण त्यांच्या खिशातून काढणं हे तुमचं हो, काम आहे ना. आणि त्यांच्या खिशातनं आपण काढू दादा. फक्त काय होतंय ना, मी जसं मगाशी म्हटलं की जो कोणी प्रश्न विचारतो ना त्याला लगेचच यांचं पोलीस बळ हे कायदा सुव्यवस्था वापरण्यासाठी नाही, यांचं पोलीस बळ हे फक्त आणि फक्त जो प्रश्न विचारतो त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी. पण त्याला आम्ही भीत नाही, मी घालत नाही. वाशिममध्ये पालकमंत्री आणि अब्दुल सत्तार या दोघांनी वाशिममध्ये जमीन घोटाळे केले, हे सगळं दबले ताई साहेब.
वा. करोडो रुपये जमीन आहे. करोडो रुपयात जमीन घेतल्या साहेब. वाशिम पालकमंत्री आहेत आणि अब्दुल सत्तार दोघांनी केलेले आहेत. या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही. मला खरंच वाशिमच्या सगळ्या पत्रकारांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की पत्रकार परिषदेमध्ये स्वतः पत्रकार जेव्हा सांगतात की अब्दुल सत्तार, संजय राठोड किंवा भावना गवळी यांनी इथे काय पद्धतीचे जमीन घोटाळे केले किंवा एकूण मतदारसंघाचं किती वाटोळं केलं, हे जेव्हा आपल्यासारख्या जागरूक पत्रकारांकडूनच मांडणी होते तेव्हा ती खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणारी गोष्ट आहे. तुमचं अभिनंदनही केलं पाहिजे आणि तुमचे आभारही मानले पाहिजे की तुमच्यासारखे एवढे जागरूक पत्रकार आहेत. पत्रकारांनी हा जे रस्त्याचा प्रश्न मांडला जी जी. हा प्रश्न कोणी म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधाच्या इच्छाचा नाहीये. नागरिक म्हणून नागरिकांचे प्रश्न म्हणून प्रश्न मांडते. असा बरोबर. आहे की 120 कोटी रुपये आले, त्यातले अवघे काय मोठा मोजा तेवढे पैसे खर्च केले आणि अर्धे रस्ते तसेच ठेवले, बिलं काढून घेतले. बरोबर. विरोधी पक्ष म्हणून एक आपली भूमिका असली पाहिजे की बा तिथून ते लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की हा रस्ता- दादा तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आपण सातत्याने ती भूमिका मांडतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.